हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर हीट. आणि ह्या चॅप्टरच्या कालच्या लेक्चरला आपण काय शिकलो? आपण शिकलो ॲनॅमोलस बिहेवियर ऑफ वॉटर, पाण्याचे असंगत आचरण. जनरली कोणत्याही लिक्विडला जर हीट केलं तर तो एक्सपांड होतो, त्याचं व्हॉल्यूम वाढतं. बट पाण्याच्या बाबतीत असं आहे की जर पाण्याला उष्णता दिली 0 डिग्री पासून 4 डिग्री पर्यंत, तर पाणी हे प्रसरण पावण्याच्या ऐवजी आकुंचन पावतं. Generally, if we heat the liquid, it get expand, its volume get increases. But in case of water, if we heat the water from 0 degree Celsius to 4 degree Celsius, instead of expanding, it get contracted, means its volume becomes minimum. At 4 degree Celsius, its volume become so minimum, means maximum minimum value is there. So at 4 degree Celsius, the density of water becomes very high, because density is the ratio of mass upon volume. As volume decreases, the density increases, right? So this is the anomalous behavior of water. लास्ट लेक्चरला हे शिकवून झाल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण त्याचा एक ग्राफ प्लॉट केलेला आहे, जो पुढच्या लेक्चरला म्हणजे आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. आणि तसंच आपण हुप्स ॲपरेटस बघणार आहोत. ह्या हुप्स ॲपरेटसद्वारे कसं मोजलं जातं, रेशो कसा काढला जातो, ग्राफ कसा प्लॉट केला जातो, कसं ॲनॅमोलस बिहेवियर समजून घेतलं जातं, हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. मग आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत स्टडी ऑफ ॲनॅमोलस बिहेवियर ऑफ वॉटर बाय हुप्स ॲपरेटस. ठीक आहे. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन अ ग्राफ दाखवून देतो मी तुम्हाला. बघा, स्टडी ऑफ ॲनॅमोलस बिहेवियर ऑफ वॉटर युजिंग हुप्स ॲपरेटस. हुप्स ॲपरेटस याच्यामध्ये ग्राफ कडे लक्ष द्या जरा. ग्राफ हा आहे व्हॉल्यूम अँड टेम्परेचर मध्ये. टेम्परेचर हे आपण एक्स ऍक्सिस वरती घेतलेलं आहे आणि व्हॉल्यूम आपण वाय ऍक्सिस वरती घेतलेला आहे. ठीक आहे. आता 0 डिग्री तापमानाला 0 पासून सुरुवात केली तर तुम्हाला बघा व्हॉल्यूम हा 1000.10 च्या वरती आहे. आणि तो व्हॉल्यूम जसं जसं आपण टेम्परेचर राईज करतो 0 to 1, तो ग्राफ खाली उतरलेला आहे बघा. कुठपर्यंत आला तो 1000.05 पर्यंत. त्याच्यानंतर अजून आपण खाली आलो 2 डिग्री पर्यंत जर तापमान गेलं तर व्हॉल्यूम अजून कमी झाला, तो 1000.05 च्या खाली आला. त्याच्यानंतर अजून पुढे गेलो, तो जवळपास 1000.00 च्या थोडासा काहीतरी वर आहे. आणि ऍट 4 डिग्री सेल्सिअसला 1000.00 इतका तो आहे, सेंटीमीटर पर ग्रॅम. ठीक आहे. सेंटीमीटर क्यूब पर ग्रॅम असा तो आहे. इतका कमी म्हणजे 4 डिग्री तापमानाला ग्राफ डिक्रीज होत जातो. काय होत जातो? डिक्रीज होत जातो. आणि त्याच्यानंतर बघा, इफ वी स्टील हिटिंग 4 डिग्रीच्या वरती जसं तापमान सरकलं तसं आता त्याचा व्हॉल्यूम पुन्हा इन्क्रीज व्हायला लागतो हळूहळू. 5 डिग्रीला बघा, 6 डिग्रीला बघा, 7 डिग्रीला बघा, 8 डिग्रीला बघा. 8 डिग्रीला जवळपास हा जेवढा 0 डिग्रीला आहे तेवढा बनतो आणि नंतर मात्र तो एक्सपांड व्हायला चालू होतो. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही 9 डिग्रीला तापमानाचा ग्राफ बघा, 9 डिग्रीला, 10 डिग्रीला, 11 डिग्रीला अँड सो ऑन. तो काय होत जातो? इन्क्रीज होत जातो. कळलं का? म्हणजे सुरुवातीला डिक्रीज होती व्हॉल्यूम, 0 to 4 डिग्रीला ती मिनिमम होते आणि त्याच्यानंतर मात्र ती हळूहळू काय होते, पुन्हा एकदा इन्क्रीज होते व्हॉल्यूम. कोणाची? वॉटरची. 0 to 4 डिग्री सेल्सिअसला कमी कमी होत जाते, 4 डिग्री नंतर वाढत जाते. सी, the anomalous behavior of water can be studied with Hope's apparatus. In Hope's apparatus, a flat bowl is attached to the cylindrical container as shown in the figure 5.5. There is a provision to attach a thermometer above to the measure temperature T2 and below the measure temperature T1. The flat bowl of cylindrical container, water filled in the cylinder container and mixture of the ice and salt, freezing mixture is put in the bowl
During the study of anomalous behavior of water using Hope's apparatus, temperature T1 and T2 recorded after every 30 seconds. The temperature are plotted against y-axis and the time in minutes on the x-axis. काय टेम्परेचर y-axis वर आणि x-axis वर टाइम घेतलेला आहे आपण. The graph is shown in figure 5.6 and the graph shows that initially both the temperature T1 and T2 are identical. However, as the time passes, the temperature of T1 of the water in the lower part of the cylinder decreases fast, while temperature T2 of the water in the upper part of the cylinder decreases comparatively slowly. बघा मित्रांनो, आत्ताच आपण ग्राफ बघितला ज्याच्यामध्ये फक्त ॲनोमलस बिहेवियर वॉटर आपण स्टडी केलं. 0 to 4 डिग्री पासून जेव्हा जातो तेव्हा ग्राफ खाली उतरतो, त्याचं व्हॉल्यूम मिनिमम होतं आणि 4 डिग्री नंतर पुन्हा ते राईज होत जातं हळूहळू. ठीक आहे. आता हुप्स ॲपरेटस इथं तुम्हाला फिगर मध्ये मी दाखवलं नाही, म्हणजे स्क्रीनवरती आलं नाही ते, पण हुप्स ॲपरेटस बद्दल माहिती आपल्याला दिलेली आहे की हुप्स ॲपरेटस मध्ये कशा पद्धतीनं हे मोजलं जातं. तर आता तुमच्या स्क्रीनवरती मी हुप्स ॲपरेटस दाखवणार आहे आणि पुन्हा एकदा तीच जी माहिती आहे ती आपण घेणार आहोत. ठीक आहे. लक्षपूर्वक या हुप्स ॲपरेटस कडे बघा. प्लीज सी 5.5 फिगर हुप्स ॲपरेटस. दुसरी स्क्रीन आहे, याच्यावरती बघा. काय ना, एक सिलेंडर घेतलंय तुम्ही आणि ते असे काचेचं, आणि ह्या काचेच्या मेजरिंग सिलेंडरला तुम्ही काय केलं, एक पत्र्याचा काय केला पोर्शन अटॅच केलेला आहे त्याच्या सगळ्या बाजूंनी, दिसतंय तुम्हाला. आणि तो जो पत्र्याचा पोर्शन आहे तो सिलेंडरला लागून आहे चारही बाजूंनी, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय भरताय, बर्फ भरताय. त्याच्यामध्ये काय भरलं, बर्फ. आता सिलेंडर मध्ये तुम्हाला भरायचं पाणी, ज्याचं तापमान काय नॉर्मल आहे, रूम टेम्परेचरचं पाणी आहे. कशामध्ये भरलंय, या सिलेंडर मध्ये मेजरिंग. आणि त्याच्या आजूबाजूला काय भरला, फ्रीजिंग मिक्सचर म्हणजे आईस त्याच्यामध्ये भरलेला आहे. त्याच्यानंतर फ्रीजिंग मिक्सचरचं जाता बघा, आईस मेल्ट होणार आहे, मग काय होईल, त्याचं जे बाहेर पडण्यासाठी आपण एक आउटलेट दिलेलं आहे, खाली बीकर ठेवलं बघा दुसरं की त्याच्यातून ते काय होईल, बाहेर पडेल. आता इथं 2 थर्मामीटर आपण अटॅच केलेले आहेत. खालचा जो थर्मामीटर आहे तो आहे T1 थर्मामीटर, आणि वरचा जो थर्मामीटर आहे तो आहे T2 थर्मामीटर. ठीक आहे ना, म्हणजे खालचं टेम्परेचर T1 असेल आणि वरचं टेम्परेचर T2 असेल. असे 2 थर्मामीटर फिक्स करण्यासाठी आपण तिथे जागा ठेवलेली आहे. हे आहे हुप्स ॲपरेटस. जरा काळजीपूर्वक बघा. मेजरिंग सिलेंडर आहे काचेचं, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आपल्याला. त्याच्या बाजूला आपण पत्र्याचं काय केलेलं आहे, तर एक शेडिंग बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बर्फ भरणार आहोत. म्हणजे तेवढी जी जागा आहे ती जी दिसते मेजरिंग सिलेंडरची आपल्याला, त्या बाउलने व्यापलेली आहे आजूबाजूच्या, आणि त्याच्या आतमध्ये बर्फ भरलेला आहे. म्हणजे तिथं सगळ्यात जास्त थंडावा आपल्याला द्यायचा आहे त्या पोर्शनला. खालून वरपर्यंत पाणी भरलेलं आहे, है ना. T1 T2 हे 2 टेम्परेचरचे आपल्याला काय थर्मामीटर ठेवलेले आहेत आपण. खाली आहे T1 आणि वरती आहे T2. आता हे प्रोसेस सुरू झाल्यानंतर, म्हणजे तुमची सेटिंग झाल्यानंतर, दर 30 सेकंदाला तुम्हाला काय करायचं आहे, रीडिंग मोजायचे आहे. काय करायचं आहे, रीडिंग मोजायच्या आहेत. ठीक आहे. मग आता काय होईल ते बघा. याचा जो ग्राफ आहे ज्याच्यामध्ये एक्स ऍक्सिस वरती आपण घेतलेला आहे टाइम, आणि वाय ऍक्सिस वरती आपण घेतलेलं आहे टेम्परेचर. टेम्परेचर घेतलंय वाय ऍक्सिस वर, आणि आपण एक्स ऍक्सिस वर घेतलेला आहे टाइम मिनिट्स मध्ये. ठीक आहे. मग आता ह्या ज्या स्क्रीन वरती बघा काय इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. However, once the temperature of T1 of the lower part reaches to 4 degrees Celsius, it remains almost stable or at that temperature. T2 decreases slowly to 4 degrees Celsius. Thereafter, since T2 start changing rapidly, it records 0 degrees Celsius first. After that, the lower temperature thermometer T1 records 0 degrees Celsius temperature. The point of interest of the two curves shows temperature of maximum density. त्याचं एक्सप्लेनेशन पण खाली दिलेलं आहे, ते पण घेऊन टाकू. हाऊ कॅन एक्सप्लेन दिस ऑब्झर्वेशन
Initially, the temperature of the water of the middle of cylinder lowers due to the freezing mixture in the outer bowl. Since the temperature of the water there decreases, its volume decreases and the density increases. The water with a larger density, higher density moves down, and therefore the lower thermometer T1 shows a rapid fall in the temperature, and it continues till the temperature of water becomes equal to 4 degrees Celsius. When the temperature of water start decreasing below 4 degrees Celsius, its volume increases and density decreases. Therefore, it therefore moves in the upward direction. The temperature of water in the upper part T2 therefore decreases rapidly to 0 degrees Celsius. The temperature of water in the lower part T1, however, remains at 4 degrees Celsius for some time and then decreases slowly to 0 degree Celsius. बघा एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे आणि आता आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे. हुप्स ॲपरेटस पुन्हा एकदा बघून घ्या व्यवस्थित. बघा मित्रांनो, हुप्स ॲपरेटस मध्ये मेजरिंग सिलेंडर आहे काचेचं, त्याच्या बाजूला तुम्ही काय केलेलं आहे, पत्र्याचं शेडिंग केलेलं आहे आणि तो बाउल मध्ये, ते जे बाउल बाजूला बसवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही फ्रीजिंग मिक्सचर म्हणजे बर्फ आणि मिठाचं मिक्सचर भरणार आहे. खाली एक थर्मामीटर आहे T1 त्याला म्हणलेलं आहे, वरती एक थर्मामीटर आहे त्याला T2 म्हटलेलं आहे. दर 30 सेकंदाला तुम्ही ते टेम्परेचर T1 आणि T2 रेकॉर्ड करणार आहे. आता आपलं एक्सपेरिमेंट सुरू झाला. काय होईल, फ्रीजिंग मिक्सचर ज्या जागेमध्ये भरलेलं आहे तो जो मेजरिंग सिलेंडरचा तेवढा भाग आहे तो अतिशय थंड होऊन जाईल. ते साधं पाणी काय होईल, थंड होईल. आता पाणी लोअर डाऊन होतंय टेम्परेचर, म्हणजे काय होईल, त्याचा व्हॉल्यूम कमी 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 होत जाईल. काय होत जाईल, कमी कमी होत जाईल आणि म्हणून त्याची डेन्सिटी वाढत जाईल. आता काय होईल, डेन्सिटी वाढल्यामुळे ते जे थंड पाणी आहे ते त्या मेजरिंग सिलेंडर मध्ये खाली खाली जाईल त्याची डेन्सिटी वाढल्यामुळे. आणि नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी आहे ऑब्व्हियसली त्याची डेन्सिटी कमी असल्यामुळे ते वर होईल, म्हणजे एक्सचेंज होईल. खालचं पाणी वर, वरचं पाणी खाली, थंड झालेलं. आणि तुम्हाला दिसेल की ते खालचा जो थर्मामीटर आहे T1 त्याचं टेम्परेचर हळूहळू हळूहळू कमी झालेलं असेल. मग ते कमी होत 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 येईल आणि ते 4 डिग्री पर्यंत येईल. 4 डिग्री सेल्सिअसला ते तापमान थांबेल. का बरं? कारण की तुम्हाला माहितीये 4 डिग्री सेल्सिअसला वॉटर एनामोलस बिहेवियर दाखवतो. आता 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा जेव्हा तापमान कमी होईल है ना, आता वरच्या थर्मामीटर जो आहे ना त्याच्यात टेम्परेचर कमी नाही होते, ते तसंच राहतंय. फक्त पहिल्यांदा कुठे टेम्परेचर कमी झालं, खालच्या, कारण की त्याची डेन्सिटी जी पाण्याची वाढली आणि ते खाली गेलं, त्याच्यामुळे खालच्याच टेम्परेचर मध्ये आपल्याला झपाट्याने डिक्रीज दिसलं 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. जेव्हा 4 डिग्री पासून हे तापमान खाली यायला सुरुवात होईल, आता काय होईल, पाण्याची डेन्सिटी वाढेल. पाण्याची डेन्सिटी कमी होईल, त्याचं काय होईल, व्हॉल्यूम वाढेल. 4 डिग्री पर्यंत व्हॉल्यूम कमी कमी होत गेला, पण 4 डिग्रीला नंतर व्हॉल्यूम काय होईल, वाढेल. म्हणजे 4 3 2 1 असताना व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. आता व्हॉल्यूम इन्क्रीज झाला म्हणजे डेन्सिटी डिक्रीज झाली आणि म्हणून हे जे खालचं तळाचा जो तयार झालेला पाणी आहे बर्फ होण्याच्या कगारमध्ये, ते आता पुन्हा खालून वरती जाईल, म्हणजे ते येईल टॉपला. आणि वरचं पाणी जे कंपॅरेटिव्हली हायर डेन्सिटीचं आहे ते आता खाली येईल. आणि मग तुम्हाला दिसेल की 4 डिग्री पर्यंत खालच्या थर्मामीटरचं टेम्परेचर आल्यानंतर वरचा जो थर्मामीटर आहे T2 त्याचं टेम्परेचर झपाट्याने डिक्रीज व्हायला लागेल. ठीक आहे, म्हणजे हे 4 डिग्रीला तसंच राहील आणि वरचं टेम्परेचर आता झपाट्याने कमी होईल, कारण ते खालचा जो बर्फ होत चाललेला आहे 4 डिग्री नंतर 4 3 2 1, तर तो त्याचा आकारमान वाढल्यामुळे तो कुठे जाईल, वरती जाईल. डेन्सिटी कमी झालेली आहे त्याची आणि त्याचं आकारमान वाढलेलं आहे, म्हणून तो वरच्या भागात जाईल त्या मेजरिंग सिलेंडरच्या, आणि खालच्या भागात येईल ते वरचं पाणी, म्हणजे वरती बर्फ तयार व्हायला चालू होईल. T2चं टेम्परेचर ह्या वेळेस काय होऊन जाईल, तर हळू झपाट्याने कमी कमी येईल आणि ते अक्षरशः 0 डिग्री पर्यंत येतं. म्हणजेच पाण्याचा बर्फ सगळ्यात आधी वरच्या थराला होतो, T2ला होतो. T2ला टेम्परेचर 0 होतं अगोदर, जरी ते सुरुवातीला खाली कमी झालं आणि 4 डिग्री पर्यंत येऊन थांबलं
पण ते 4च्या खाली सरकतच नाही. वरती अगोदर टेम्परेचर नॉर्मल पेक्षा खाली येतं, ते 4 वर येतं, ते 0 पण होतं आणि वरती बर्फ तयार होतो. म्हणजे वरती काय होतं, टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. आणि नंतर काही वेळापर्यंत खालचं जे टेम्परेचर आहे ते 4 डिग्री सेल्सिअसला तसंच राहतं आणि नंतर मात्र थोड्या वेळानंतर 4 डिग्री पासून ते कमी कमी होतं. 4, 3, 2, 1 अशा पद्धतीने. थोडक्यात काय, सुरुवातीला जरी व्हॉल्यूम डिक्रीज झाला आणि डेन्सिटी वाढली, खाली पाणी जरी थंड झालं तरी 4 डिग्री नंतर मात्र पुन्हा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. हे ना, टेम्परेचर कमी होतंय पण व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय आणि तो बर्फ हलका होऊन डेन्सिटी कमी होऊन वरती जातं आणि तिथं T2 चं टेम्परेचर सगळ्यात कमी होऊन जातं. T2 अगोदर 0 वरती येतो आणि नंतर त्याच्यानंतर T1 येतो. आता हे दोन्ही ग्राफ आहे ना, हे कुठेतरी इंटरसेक्ट होतात एकमेकांना आणि ते इंटरसेक्शनचा पॉइंट तुम्हाला ग्राफ मध्ये दाखवण्यात आलेला आहे. लेट अस सी हाऊ द ग्राफ इज. चला ग्राफ पण बघून घ्या म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल. सी द स्क्रीन ऑफ द ग्राफ. बघा हा ग्राफ 0, 4, 8, 12 डिग्री सेल्सिअस आहे. नॉर्मल वॉटरचं टेम्परेचर 12 डिग्री सेल्सिअस आहे. आणि हा ग्राफ बघा, सगळ्यात पहिले T1 जो आहे, T1 तो खाली येतो आणि 4 डिग्री येऊन थांबतो. बघा डॉटेड लाईनने T1 चा पॉइंट आपण दाखवलेला आहे, तो 4 डिग्रीला आहे, दिसतंय. नंतर हळूहळू हळूहळू T2 तिथे येतो आणि 4 डिग्री सेल्सिअसला दोघे मीट होत आहेत. बघा तो आहे टेम्परेचर ऑफ मॅक्झिमम डेन्सिटी. 4 डिग्री हे काय तापमान आहे, टेम्परेचर ऑफ मॅक्झिमम डेन्सिटी. आणि त्याच्यानंतर मात्र T2 जो आहे, T2 बघा तो ग्राफ सडन खाली येतो आणि तो अगोदर काय म्हणतो 0 डिग्री आणि त्याच्यानंतर मात्र T1 पोहोचतो 0 डिग्री सेल्सिअसला. दिसतंय बघा ग्राफ. ठीक आहे, तर हे आहे हुप्स ॲपॅरेटस द्वारे ॲनोमलस बिहेवियरचा स्टडी. याच्याबद्दल पुन्हा एकदा रिव्हिजन आपण पुढच्या लेक्चरला घेणारच आहोत. ठीक आहे, तर ह्या लेक्चरला आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत हे जे आहे हुप्स ॲपॅरेटस हे तुमच्या शब्दामध्ये व्यवस्थित नोट्समध्ये लिहून घ्या, याचं वाचन करा आणि उद्याच्या लेक्चरला आपण पुन्हा एकदा रिवाइज करू. तर भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका.